आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांकडून भरपाई घेऊ मुंबई हायकोर्टाने सगळ्या महापालिका अधिकाऱ्यांना हा इशारा दिलाय। अलीकडच्याच काळातील 5 खड्डे मृत्यू प्रकरणी हा इशारा देण्यात आलाय। भिवंडीतील 3, कल्याण आणि पवईमधल्या एकेका मृत्यूची हायकोर्टाने गंभीर दखल घेतलेली आहे। 18 सप्टेंबरला नुकसान भरपाई संबंधी हायकोर्ट आदेश देईल। भरपाई वसूल केल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलंय। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा इशारा दिलाय। दरम्यान कोर्टाने कानउघाडणी करताना ज्या खड्ड्यांचा आणि त्यात पडून झालेल्या मृत्यूंचा उल्लेख केलाय त्याची माहिती आपण घेऊया। 22 ऑगस्टला भिवंडीमध्ये डॉक्टर मोहम्मद अन्सारींचा मृत्यू झाला। वंजारपट्टी नाका परिसरात खड्ड्याने त्यांचा बळी घेतला। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, अजित पवार बोलतायत। त्याच्यातनं लोकांचे वेगवेगळी त्यांना मदत व्हावी। जे सार्वजनिक प्रश्न असतात जे आमच्याकडनं सुटणं गरजेचं असतं आणि कधी कधी सर्वसामान्य कॉमन जो माणूस असतो त्याला फार त्रास होत असतो, तर ह्याच्यातनं ते सुटायला मदत होत असते, बाकी काही नाही। तर ज्या रस्ते अपघाताची बातमी आपण याआधी पाहत होतो, कोर्टाने कोणकोणत्या रस्ते अपघातांची खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची दखल घेतली आहे, तर 22 ऑगस्टला भिवंडीमध्ये डॉक्टर मोहम्मद अन्सारींचा वंजारपट्टी नाका परिसरामध्ये खड्ड्याने बळी घेतला। 22 ऑगस्टला कल्याण शीळ रस्त्यावरती दुचाकी स्वाराचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाला। 15 ऑगस्टला भिवंडी वाडा रस्त्यावरती रहमान अली शेखचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाला। 23 जुलैला कल्याण शीळ रस्त्यावरती एक अपघात झाला। दरम्यान 17 ऑगस्टला रोहन शिंगारेचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता। 20 जुलैला भिवंडी वाडा रस्त्यावरती 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात झाला, त्यामध्ये यश मोरेचा मृत्यू झाला होता। 6 सप्टेंबर 2024ला पवईमध्ये 22 वर्षीय देवांश पटेलचा मृत्यू झाला। दुचाकीवरून पडून बसखाली तो चिरडला गेला, यामध्ये त्याचा मित्रही जखमी झाला होता। राजकारण्यांच्या जवळच्यांना कंत्राट देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय। तर यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचं काम करायला हवं असंही गडकरी म्हणालेत। इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। मर्यादा होती।